नमस्कार मित्रांनो, मी राहुल आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर. आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय भयकथा, हा सागरी किनारा. ही भयकथा इरंगल बीचवर गोवा ट्रिपला गेलेल्या 4 मित्रांसोबत घडलेली प्रवासात्मक कथा आहे. 4 मित्र अर्जुन, विकास, अमय आणि सुजय आपली अस्मरणीय अशी गोवा ट्रिप करून परतीच्या मार्गाला लागलेले. गोवा म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते अथांग सागर, लांबच लांब समुद्र आणि डोळे दिपवणारा निसर्ग. अशाच मधुर आठवणींचा महासागरात मनात तसेच कॅमेरामध्ये साठवून तब्बल 2 आठवड्यांच्या ट्रिपनंतर हे चौघे घरी परत चाललेले. प्रत्येकाने सोबत थोड्या प्रमाणात ड्रिंक्स आणि काही खाण्याचे सामान घेतले होते. रात्रीची वेळ होती. अर्जुन सोडून बाकी सर्वांनी थोडी फार प्रमाणात ड्रिंक केलेली. त्याची गुंगी त्या तिघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होती. अर्जुनवर गाडी चालवण्याची जबाबदारी होती म्हणून तो ह्या पिण्याच्या भानगडीत काय पडला नाही. घड्याळात 2चे ठोके पडलेले. गाडी आरामात 70-80 स्पीड पकडत होती. हायवे पूर्णपणे मोकळा होता. ड्रिंकमुळे तिघांनाही गुंगी होती, पण झोपलेलं कोणीच नव्हतं. सर्व आपापल्या धुंदीत होते. पुढच्या स्टॉपला गाडी एका कोपऱ्यावरून वळण घेत होती की तेच रस्त्याच्या कडेला एक रेडियमचे बोर्डिंग लागलेले त्यांना दिसले. अरे अर्जुन, जरा स्लो कर गाडी, विकासने अर्जुनला हलवत सांगितले. अर्जुनने जशी गाडी स्लो केली तसं बोर्डवरची अक्षरे दिसू लागली. इरंगल बीच 2 किलोमीटर. काय रे सुजा, हा कोणता बीच आहे? आपण तर बहुतांश गोवा बीचेस वर जाऊन आलो आहोत. विकास, काय माहीत, मी पहिल्यांदाच बघतोय. आपल्या टुरिस्ट गाईडने पण ह्या बीच बद्दल काहीच माहिती दिली नव्हती. सुजय, मग जाऊन बघायचं का बीच? आता घरी चाललो आहे, हे लास्टचं एकदा चक्कर मारून येऊ, एका सगळ्यांना आग्रह करायला लागला. यावर अर्जुन जरासा चिडत व समजावणीच्या स्वरात म्हणाला, अरे ऑलरेडी आपण खूप बीच फिरलो, ते कमी नाही का? आणि आताची वेळ बघ किती वाजले, हे काय मध्येच तुमचं चालू झालं? अर्जुनचे वाक्य तोडत विकास म्हणाला, अरे आपण रोज येणार आहोत का गोव्याला? एक शेवटचा बीच यार, आणि नुसतं बघून येण्यात काय जातंय? हो, विकास बरोबर बोलतोय. तसंही आपण एवढी जास्तीची बियर घेतलीच आहे, थोडीशी इकडे रिकामी करू. अमय विकासच्या बोलण्याला सहमती दर्शवत म्हणाला, बरं ठीक आहे, तुम्ही सगळे म्हणता तर जाऊ, पण हे शेवटचं. ह्यानंतर गाडी डायरेक्ट मुंबईलाच थांबेल. अर्जुन, गाडीने बघता बघता 2 किलोमीटर पार केले. रस्त्याच्या कडेला अजून एक बोर्ड दिसले. बहुतेक बीचचे बोर्ड असावे. गाडी व्यवस्थित पार्क करून चौघे उतरले. सोबत ड्रिंक आणि फरसाण तेवढे घेतले. सगळीकडे अंधार होता. वरच्या लाईटच्या पोलचा तेवढा उजेड. गाडी पार्क केलेल्या जागेवरून बीच फारसा लांब नव्हता. बीचच्या एंट्रीला परत एक मोठा बोर्ड लावलेला दिसला. त्यावर लिहिलेलं इरंगल बीच. समुद्र किनाऱ्यापासून चा पुढचा भाग सखोल होत गेला आहे, त्यामुळे येथे पाण्यात पोहण्यास सक्त मनाई आहे. बीचवर फिरण्याची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7. संध्याकाळी 7 नंतर कोणी बीचवर आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल हुकुमावरून. पण काय करणार, काही लोकांसाठी नियम हे तोडण्यासाठीच असतात. आपण एखाद्या प्रोडक्टवर टर्म्स अँड कंडिशन जसे दुर्लक्ष करतो, तसे त्यांनी त्या फलकाकडे दुर्लक्ष केले आणि बीचवर गेले. बीचवर थोड्या प्रमाणात पोलच्या लाईटचा फिकटसा प्रकाश पडत होता. दिवसा माणसांनी गजबजलेलं बीच रात्रीच्या वेळी एखाद्या स्मशानासारखं भासत होतं. पूर्ण बीचवर साधं चिटपाखरूही नव्हतं, फक्त समुद्राच्या संत लाटांचा आवाज, भयान शांतता. आणि हे चौघांनी बाजूलाच ठाण मांडला. थोडीफार लाकडं जमा करून शेकोटी पेटून तिकडेच प्रोग्राम करायचं ठरवलं. रात्रीच्या शांततेमुळे पंगत रंगात आलेली. अर्जुन सोडून बाकी सर्वांना आता हळूहळू चढायला लागलेली. थोडा वेळ जातं जातंय तेच विकासला लघुशंका आली. तो लघुशंकेला गेला. इकडे हे दोघे आपापल्या दुनियेत तल्लीन झाले. 5 मिनिटे झाली, 10 मिनिटे झाली, पण विकास अजून आला नव्हता. त्या दोघांमध्ये अर्जुन भानावर होता. तो सगळ्यांना ओरडत होता, अरे हा विकास कुठे राहिला? त्याला बोललेलो जास्त लांब नको जाऊ, जागा चांगली नाहीये. 10 मिनिटे होऊन गेली तरी त्याचा पत्ता नाही. चला, कुठे पडला वगैरे असेल, माझ्यासोबत चला, त्याला घेऊन येऊ. बेवडा कुठचा. तिघेही उठले आणि विकासच्या शोधावर निघाले. लाईटच्या पोलचा मंद प्रकाश होताच, शिवाय तिघांच्या मोबाईलचेही टॉर्च होते. खूप शोधाशोध केली. जिकडून बीच सुरू होतो तिकडून ते शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण शोधून काढलं, पण विकासचा काहीच मागमूस लागला नाही. अरे यार, मी ओरडून बोलत होतो तरी इकडे नको थांबायला इकडे, पण माझं ऐकेल तर कोण? काय झालं आता बघा? अर्जुन सगळ्यांवर ओरडत म्हणाला, आम्ही मान्य करतो आमची चुकी झाली,
पण बीचवर थांबायची आयडिया पण तर विकासचीच होती. आता भांडण बसण्यास काही अर्थ नाही. आपण पोलिसांना फोन करू. अर्जुन लागलीच अर्जुनने पोलिसांचा नंबर डायल केला, पण पलीकडून पोलिसांनीच त्यांना चौकीत बोलवले. तिघेही पोलिसांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचले आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. इन्स्पेक्टर देशमाने यांनी त्यांची हकीकत ऐकून तिघांवरही चिडले. अरे मूर्खांनो, तुम्हाला तो बोर्ड लागलेला दिसला नाही का? त्या बीचवर रात्री जायला साधं चिटपाखरू सुद्धा घाबरतं. आम्ही नाही मानत असल्या गोष्टींना, पण आम्हालाही तिकडच्या स्थानिकांकडूनच कळलंय की तो बीच हंटेड आहे. खूप जणांना त्या बीचने आपल्या पोटात गिळंकृत केले. जणू खूप जणांचे तिकडून रहस्यमयरित्या गायब होण्याच्या तक्रारी आमच्याकडे अजून सुद्धा आहेत. त्यासाठी तिकडे तो बोर्ड लावलाय आम्ही. आणि एवढं लिहून पण तुम्ही त्या बीचवर गेलात कशाला? एवढाच जवानीचा दोष आहे तर सैन्यामध्ये भरती व्हा. तिकडे तुमची कर्तबवारी दाखवा. तिघांनी पोलिसांची माफी मागून त्यांना सोबत येण्यास विनवणी केली. इन्स्पेक्टर 2-3 सोबती घेऊन त्यांच्या सोबत यायला तयार झाले. त्या सगळ्यांनी विकासची खूप शोधाशोध केली. एकतर रात्र आणि त्यात अंधार. खूप वेळ शोधाशोध केल्यानंतर सुद्धा त्यांना विकास कुठेच सापडला नाही. शेवटी कंटाळून सगळे बीचच्या बाहेर आले. बाहेर आल्यावर देशमाने सगळ्यांना म्हणाले, हे बघा, हे पर्यटन स्थळ आहे, मान्य आहे, पण या जगात अशी काही ठिकाणे आहेत जी आपल्या समजण्याच्या पलीकडे असतात. आपल्याला त्या बाबतीत स्वतः निसर्ग चेतावणी देत असतो, पण आपण निसर्गाच्या विरुद्ध जाऊन जेव्हा चुकीचं पाऊल घेतो तेव्हा दुर्घटना घडल्या तरीच राहत नाही. तुमच्या मित्राचं काय झालं ते हे आपल्याला माहीत नाही, कदाचित कधी कळणारही नाही. आपण आता तरी काही करू शकत नाही, म्हणून आम्ही आता जातो आणि तुम्ही पण इकडे थांबू नका. कोणत्या तरी हॉटेलमध्ये आजची रात्र काढा. उद्या सकाळी येऊन त्याला परत एकदा शोधू. भेटला तर ठीक, नाही तर. पोलिसांनी त्यांच्याकडून नियमभंगाचा दंड घेत तिकडून काढता पाय घेतला. पोलिसांची गाडी गेल्यावर अर्जुनने उरला सुरला राग पण दोघांवर काढला. पण आता मात्र तिघेही घाबरलेले. हॉटेलमध्ये थांबण्यापलीकडे त्यांच्याजवळ गत्यंतर नव्हते. तिघेही हॉटेलला थांबले. इकडे विकास लघुशंका करून परत आला. खूप थकलेलं शरीर वाटत होतं. एवढ्या वेळपर्यंत तो कुठे होता त्याचे त्याला माहीत नव्हतं. मगाशी त्यांची मैफिल रंगलेली तिथपर्यंत तो पोहोचला, पण तिकडे तिघेही नव्हते. शेकोटी सुद्धा विझलेली. अमय, अर्जुन, सुजा, कुठे आहात तुम्ही सगळे? तिघांनाही हाक मारून बघितले, पण पूर्ण बीचवर तिघांचाही पत्ता नव्हता. कुठे गेले असतील सगळे? लागलीच त्याने खिशातून मोबाईल काढला. मोबाईलची बॅटरी कधीच उतरून फोन बंद झालेला. अरे यार, याला पण आताच बंद व्हायचं होतं. दुष्काळात 13वा महिना. विकास गोंधळत होता की तितक्यात विकास, त्याला मागून कोणीतरी हाक मारली. आवाज तर सुजाचा होता. त्याने लगेच मागे वळून बघितले, पण मागे सुजा तर काय, दुसऱ्या कोणाचाच दूरपर्यंत मागूसही नव्हता. मनाचा भ्रम समजून तो परत सगळ्यांना शोधायला लागला. बीच मगापेक्षा जास्त भयानक भासत होता. एव्हाना विकासची होती नव्हती ती पण उतरलेली. तसंच परत एकदा सगळ्यांना शोधायला लागला. ते पुन्हा एकदा त्याला हाक आली. हा आवाज अमयचा होता. यावेळी ती हाक समुद्राच्या दिशेने होती. त्याने झटकन आवाजाच्या दिशेने बघितलं तर अमय विकासला हाका मारत समुद्राच्या आत धावत जात होता. विकासची बोबडीच वळली. एका क्षणासाठी तर हे काय होतं हे त्याला काहीच कळेना. त्याने अमयला थांबवण्याच्या जोरात हाक मारली आणि त्याच्या मागे मागे धावू लागला. त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा फायदा झाला नाही. पाहता पाहता अमय खोल समुद्रात जाऊन नाहीसा झाला. विकास तर एका क्षणासाठी स्तब्ध झाला. आधीच हा सॅमसून बीचवर या तिघांना तो हरवून बसलेला आणि तेच समोरचं हे दृश्य. त्याने पूर्ण अवसानच गळायला लागले. हातापायातले होते नव्हते त्राण सुद्धा निघून गेले. हे दृश्य त्याच्या मनातून जाते न जाते तेच परत त्याला मागून हाक आली. ही हाक अर्जुनची होती. त्याने सर्वांग एकटवून मागे पाहिले तर अर्जुन एका झाडाच्या फांदीवर बसून विकासकडे बघत क्रूरपणे हसत होता. अर्जुनला बघून विकासला जरा हायसं वाटलं, पण हा झाडावर इतक्या उंचावर काय करतोय? विकास त्या झाडावर पोहोचणारच की बघता बघता अर्जुन सुद्धा तिकडून नाहीसा झालेला. आता मात्र विकासला ह्या बीचवर एक क्षण सुद्धा थांबणे धोक्याचे होते. त्याने तातडीने परतीचा रस्ता पकडला. धावत धावत जिकडून त्यांनी बीचमध्ये प्रवेश केलेला तिकडे आला, पण तिकडे उंच भिंत दिसत, पूर्णपणे पॅक. विकास अजून थोडा पुढे गेला. नक्कीच अजून एखादा मार्ग असेल इकडून बाहेर पडण्याचा. तो शोधण्यामध्ये पूर्ण गुंग झालेला की तितक्यात त्याला त्या तिघांचे एकदाच आवाज आले.
त्याने मागे वळून पाहिले. पाठीमागे अर्जुन, सुजय, अमेय तर होते, पण तिघांचेही शरीर आगीने जळत होते. तिघांच्याही अंगातून जणू तप्त लावा निघत होता. पण तिघांपैकी कोणीच ओरडत नव्हते. उलट ते विकासकडे बघून छदी हास्य करत होते. इतकं भयानक दृश्य विकास स्वप्नात सुद्धा विसरला नसता. विकासने ना आव बघितला ना ताव आणि जोरात किंचाळी मारत उलट्या दिशेने धावत सुटला. थोडं पुढे जाताच त्याच्या पाठीवर सुद्धा काहीतरी ऊब आल्यासारखी जाणवली. पाठीमागे बघायची हिंमत नसताना सुद्धा त्याने धावत धावत मागे बघितले आणि जे बघितले ते बघून कोणीही मनुष्य जागीच कोसळला असता. ते तिघेही जळत्या शरीराने विकासच्या मागे धावत होते. त्यांचे चेहरे जळून त्यातील त्वचा एखाद्या वितळत्या तप्त मेण्यासारखी खाली गळत होती आणि त्याची चूक विकासच्या पाठीवर जाणवत होती. आतापर्यंत विकास रडायचाच बाकी होता, पण या घटनेमुळे ते सुद्धा झालेलं. पाठीमागे वाघ लागल्यावर हरणाची जी अवस्था होते तशी अवस्था आता विकासची झालेली. किंचाळत ओरडत विकास धावत होता आणि त्याच्या मागे हे तिघे हाफाफलेल्या पावलांनी विकासच्या मागावर लागलेले. त्यांच्या तोंडातून भयानक घोगरे स्वर निघत होते. त्याला त्याच्या आयुष्यातले सगळे पाप एकाच क्षणी आठवले. बीचवरून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला कुठेच सापडत नव्हता. आता ह्या तिघांपासून वाचण्याचा एकच उपाय त्याला माहीत होता. धावता धावता त्याने मार्ग बदलला आणि जाऊन जोरात समुद्रात उडी मारली. पाण्यात डुबकी मारण्याचा जोरात आवाज आला आणि परत पाहिले सारखं झालं. विकासने काही वेळ जाऊन दिले. परत एकदा चाहू बाजूला स्मशान शांतता पसरली. त्याने डोके वर केले. आता बीचवर ते तिघे नव्हते. परत एकदा सर्व पूर्ववत झालेलं. क्षणभरासाठी उसस घेत विकास तिकडेच बसून राहिला आणि सगळं काही ठीक वाटल्यावर पुन्हा परत जाण्यासाठी उठला. पण जास्त वेळ उठू शकला नाही, कारण जसा तो परत जाण्यासाठी वळला तसा त्याला पाण्यातून कुणीतरी पायाला पकडून परत खाली पाडला. विकास उठण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या पाय कोणीतरी पकडून ठेवलेला. त्याच्या हाताची पकड पाण्यात इतकी मजबूत होती की अथक प्रयत्न करून सुद्धा विकास त्याच्या पकडीतून बाहेर येऊ शकला नाही. उलट विकासचा पाय पकडून तो त्याला अजून समुद्रात खेचून घेऊन जावं लागला. आता मात्र विकासची होती नव्हती ती ताकद सुद्धा त्याला उत्तर देत होती. त्याला समजून चुकलं होतं की किती मोठी चूक केली इकडे येऊन. त्याने हात जोडत रडलेल्या स्वरात विनवणी केली. मला जाऊ दे, मी काय बिघडवलं तुझं? प्लीज मला जाऊ दे, मी परत कधीच इकडे येणार नाही. माफ कर, मला जाऊ दे. पण विकासचे त्याने काहीच ऐकले नाही. उलट अजून त्याला समुद्रात घेऊन जावं लागला. विकासच्या शेवटच्या घडीला त्याच्या एकावर एक किंचाळ्या निघत होत्या, पण ऐकणारं त्या समुद्राच्या अथांग पाण्याशिवाय कोणीच नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी काही कोळ्यांना एक मृत शरीर तरंगताना दिसले. तातडीने त्यांनी पोलिसांना बोलवले. पोस्टमॉर्टमने समजलं की विकासचा मृत्यू मुद्दाम बुडवून करण्यात आलेला आहे. त्याच्या जागेवर नखांचे व्रण सापडले. संशयाच्या रूपात पोलिसांनी अर्जुन, अमेय आणि सुजय तिघांनाही ताब्यात घेतले. आजही तो बीच रात्री 7 नंतर बंद असतो. काही लोकांचं म्हणणं आहे की रात्रीच्या वेळी त्या बीचवर वरून जोरात किंचाळण्याचा आवाज येतो. दिसत मात्र कोणीच नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला हा सागरी किनारा ही भयकथा नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.